देशामध्ये मिलिटरी नंतर सर्वात जास्त आमचा देश सुधारेल तो शिक्षणामुळे। म्हणजे आम्ही सर्व काही राज्याकडून देऊ शकत नाही, पण प्राथमिक शिक्षण चांगलं जर झालं तर जगामध्ये माझ्या शिक्षणामुळे वाव असेल मुलांना प्रत्येक ठिकाणचं उपजीविकेचं साधन। मी नोकऱ्या नाही म्हणत आहे, पण उपजीविकेचं साधन। आणि म्हणून केंद्राने निर्णय घेतला की टीईटी घेतली पाहिजे। डीएड आणि बीएड जे डायरेक्ट शिक्षक होत होते, चला तपासूया हे खरोखर शिकू शकतात का। आश्चर्य वाटेल सर्वांना, 3,24,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि पास झाले 14,000। म्हणजे बघा, मी थोड्या सोप्या भाषेत सांगतो, आजही जे शिक्षक शिकवतायत त्यांची परीक्षा घेण्याची गरज आहे। आणि जर आपण असं नाही केलं, पिढ्याच्या पिढ्या उद्ध्वस्त होऊ लागल्या। आपण चर्चा करत राहू, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, हे आहे सगळं, पण ते फार लिमिटेड पर्सेंटेज पुरतं असणार आहे। आपले कित्येक लोंडेच्या लोंडे अशिक्षित बाहेर निघाल्यामुळे हा बोज सरकारवर होणार आहे। आणि महत्वाचं की आम्ही शिक्षकांना मुख्यालयी राहायचं कंपल्सरी। म्हणजे काय, जसं मी लहान होतो, मी जिल्हा परिषदचा विद्यार्थी आहे, तर गावामध्ये शिक्षक राहायचे सर्व, आणि ते व्यसनाधीनता होऊ नये, गावामध्ये 10, 12, 15 शिक्षक असल्यामुळे एक वातावरण सुदृढ राहायचं। आता प्रत्येक महिन्याला शिक्षक हे खोटं कागदपत्र देतात की आम्ही गावातच राहतो, आणि 92% शिक्षक हे अपडाऊन करतात। त्यांना 24 तास मुख्यालयी राहायचंय, मुक्कामी, म्हणजे त्यांचे सुट्टीचे दिवस सोडून। फार महत्वाचा विषय हा, त्याच्यामुळे पिढ्या बर्बाद व्हायला लागलेल्या आहेत। कोणी येतच नाही शिक्षणावर, बोगस शिक्षकांची भरती व्हायला लागलेली आहे। याच्यावर कुणाचं लक्ष नाहीये। म्हणून मी ही बाब आता मागच्या वेळेला सुद्धा एक 15 दिवसापूर्वी आमचं जेव्हा अधिवेशन झालं त्यावेळेला मी प्रकर्षाने ही बाब नमूद केली। आणि आश्चर्य वाटेल, कित्येक आता बोगस एकट्या विदर्भाच्या एका जिल्ह्यामध्ये 98 कोटी रुपये शिक्षक नसताना उचलले गेलेले आहेत। म्हणजे ही शिक्षणाची वाताहत जी होऊ लागलेली आहे, त्याच्यावर मला वाटतं सर्वांनी लक्ष द्यावं। मी बाकीचा विषय याकरता बोलत नाहीये, पाण्यावरचे बरेच विषय झालेले आहेत। आपण कितीही बोलत राहिलो, पण शिक्षण जर बरोबर राहिलं नाही तर आपल्या अधोगतीला कारणीभूत आपली जनता आणि पालक याच्याकरता म्हणतो मी। शिक्षकांनी म्हणजे सरकारने सगळ्या व्यवस्था दिल्या, पालकांचं काम आहे गावात शिक्षक हा हजर राहिला पाहिजे। नाही राहिलं तर त्यांनी आमदाराला कळवलं पाहिजे। जसं मी